सर्वप्रथम तर तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. थंबनेल बघून तुमच्या लक्षातच आलं असेल, की आज मी हिंजवडी-पिरंगुट जो भाग आहे, जो रोड आहे, त्या एरियामध्ये आलेलो आहे आणि या एरियामध्ये जर तुम्ही क्लिअर टायटल एन-ए प्लॉटिंग प्रोजेक्टच्या जर शोधात असाल, तर आजचा जो प्रोजेक्ट आहे, तो तुमच्यासाठी खूप बेस्ट ऑप्शन होऊ शकतो. कारण की जर तुम्ही कंपेअर केलं या भागातल्या प्रोजेक्टला, तर आजचा जो प्रोजेक्ट आहे, तिथं रेट जे आहे, ते तुम्हाला खूप अट्रॅक्टिव्ह बघायला भेटेल आणि लोकेशन पण ह्या प्रोजेक्टचं जे आहे, ते खूप मोक्याचं आहे. सो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या प्रोजेक्टची पूर्ण डिटेल माहिती घेणार आहोत. तुम्ही फक्त या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला मुळीच विसरू नका. सो मंडळी, व्हिडिओला पुढे नेण्याच्या आधी मी तुम्हाला एक अशा प्लॅटफॉर्मबद्दल सांगणार आहे, जिथं तुम्ही YouTubeवरचे सगळे व्हिडिओ बघून पैसे कमवू शकणार आहात. जनरली YouTube जे आहे ते फक्त कंटेंट क्रिएटरलाच मॉनिटायझेशनचे पैसे देतं. पण एक वॉचएक्स नावाचा प्लॅटफॉर्म आलेला आहे, जिथे तुम्ही YouTubeवरचे सगळे व्हिडिओ बघून पैसे कमवू शकणार आहात. जर तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकतोय. त्याच्यावर क्लिक करून तुम्ही साइन अप करू शकता आणि वॉचएक्स या प्लॅटफॉर्मबद्दल अधिक माहिती मिळवू शकता. सो आता आपण या प्रोजेक्टचं लोकेशन समजून घेऊया. जर या प्रोजेक्टचं एक्झॅक्ट लोकेशन सांगायचं झालं, तर मी मुगावडे नावाच्या गावामध्ये उभा आहे. आता हे मुगावडे जे गाव आहे, ते हिंजवडी फेज 3 कडून जेव्हा तुम्ही पिरंगुटच्या दिशेला जाता, तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक हनुमान चौक लागतो. तिथून तुम्ही राईट टर्न घेतलं, तर जो रोड पवना डॅमच्या दिशेला जातो, त्याच्या मधोमध हे मुगावडे नावाचं गाव येतं. आता ह्या मुगावडेपासून हिंजवडी फेज 3 जे आहे, जे मेट्रो स्टेशन झालेलं आहे, ते 10 किलोमीटर आहे. गोटावडे फाटा जो आहे पिरंगुटच्या दिशेला, तो 9.1 किलोमीटर आहे. हनुमान चौक जे ते 5.1 किलोमीटरवर आहे. भुजबळ चौक जो आहे वाकडाचा, तो 19 किलोमीटर आहे. चांदणी चौक 23 किलोमीटर आहे. पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट लोगावचं 40 किलोमीटर आहे. पुणे रेल्वे स्टेशन 36 किलोमीटर आहे. नवी मुंबई 107 किलोमीटर आहे. सातारा 131 किलोमीटर आहे आणि कोल्हापूर 205 किलोमीटर आहे. आणि मी जसं नेहमी सांगतो, जेव्हा कधी साईट व्हिजिटचा प्लॅन कराल, तेव्हा स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आमच्या टीमला नक्की संपर्क करा. आमची टीम तुम्हाला Google लोकेशन पण पाठवेल आणि जी बिल्डरची टीम आहे त्याला सुद्धा कनेक्ट करून देईल. आणि मी नेहमी सांगतो, की आम्ही बिल्डरला चार्ज करतो, कस्टमरला कधीच कुठले चार्ज करत नाही. पण जी सर्व्हिस असते, कन्सल्टन्सी असते, ती पूर्ण करतो, ती पण फ्री ऑफ कॉस्ट. तर तुम्ही आमच्या ह्या जी सर्व्हिस आहे त्याचा नक्की लाभ घ्या आणि कॉल करून मगच तुम्ही या साईट व्हिजिटला प्लॅन करा, जेणेकरून तुमची गैरसोय होणार नाही. सो आता आपण या प्रोजेक्टचं टायटल समजून घेऊया. तर ह्या प्रोजेक्ट जो आहे तो एन-ए, पी-एम-आर-डी आणि रेरा सँक्शन आहे. मी नेहमी सांगत असतो, की कधीही इन्व्हेस्टमेंटसाठी जर तुम्ही प्लॉट बघत असाल आणि बँक लोन वगैरे करायचं असेल, तर एन-एच तुम्ही प्रॉपर्टी घ्या, कारण एन-ए प्रॉपर्टीलाच बँक लोन होतं. त्या व्यतिरिक्त सेपरेट सेल डीड आणि सातबारा सुद्धा तुमचा इथे होतो. आणि एन-ए प्लॉट म्हणजे क्लिअर टायटल प्लॉट, कारण एन-ए प्लॉटला जेव्हा बँक लोन होतं, तेव्हा बँक सुद्धा त्याला व्हेरिफाय करत असतं आणि लीगल कन्स्ट्रक्शन करण्यासाठी तुम्हाला खूप मदत पण होते. त्यामुळे शक्यतो क्लिअर टायटल असे एन-ए प्लॉट घेण्याला तुम्ही प्राधान्य द्यायला हवं. पी-एम-आर-डीचा बेनिफिट काय आहे, की जेवढा प्लॉट तुम्हाला ब्लूप्रिंटवर दिसतो, तेवढ्याचं पोझिशन तुम्हाला मिळतं. लोडिंग लागत नाही. म्हणजे ज्या जागा रोड, ओपन स्पेस आणि अमेनिटीजसाठी सोडलेल्या असतात, त्याचे अतिरिक्त पैसे तुम्हाला द्यावे लागत नाही. एफ-एस-आय पण जास्त असतो. आता या प्रोजेक्टचा एफ-एस-आय जर तुम्ही मला विचाराल, तर 1.4चा एफ-एस-आय आहे. म्हणजे 1000 स्क्वेअर फूटवर 1400 स्क्वेअर फूटचं तुम्हाला इथं लीगली बांधकाम करता येतं. एफ-एस-आय म्हणजे फ्लोर स्पेस इंडेक्स. त्या व्यतिरिक्त कन्स्ट्रक्शनला पण तुमचं इथे बँक लोन होतं. त्या व्यतिरिक्त रेरा असायचा फायदा सगळ्यांना माहिती आहे तरी सांगतो, की उद्या ज्या गोष्टी कमिट केल्या आहेत तुम्हाला ब्रोशरमध्ये त्या जर मिळाल्या नाही, तर तुम्ही रेरामध्ये जाऊन कंप्लेंटसुद्धा करू शकता. तर हे सगळे फायदे आहेत, की एन-ए, पी-एम-आर-डी आणि रेरा सँक्शन प्लॉट घेण्याचे. बाकी ह्या प्रोजेक्टची एक USP आहे, की इथून 2.5 किलोमीटरवरनं रिंग रोड सुद्धा जातोय. आता ह्या रिंग रोडमुळं काय होणार आहे, की जे अंतर्गत जे प्लॉट आहेत, म्हणजे आतल्या गावामध्ये जसं मुगावडे जे गाव आहे ते हिंजवडीपासून पुढे 10 किलोमीटरवर आहे. पण रिंग रोडमुळं काय होणार आहे, की हे सगळे जे गावं आहेत ते एकमेकांना कनेक्ट होणार आहे आणि ह्या कनेक्टिव्हिटीमुळे तुम्हाला पुढे एक्सप्रेसला जाणं किंवा ह्या साईडला सातारा हायवेला जाणं खूप सोपं जाणार आहे. बाकी हिंजवडीबद्दल सांगायचं म्हटलं, आता हा प्लॉट जरी जवळ नसला, तर हिंजवडीला लागून जेवढे गाव आहेत त्याच्यामध्येच हा प्रोजेक्ट येतो. आता हिंजवडीमध्ये दरवर्षी नवीन 500 स्टार्टअप चालू होतात. पुण्याच्या GDPमध्ये 40% जो कॉन्ट्रिब्युशन आहे ते हिंजवडी या भागाचा आहे. भारतामध्ये 5च असे शहर आहे जिथे FDI वर्कआउट करतो. म्हणजे FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, त्याच्यामध्ये पण आपल्या हिंजवडी भागाचा समावेश होतो. आणि जर तुम्ही ॲप्रिशिएशनचं जर हिस्ट्री चेक केली, तर जेव्हापासून IT पार्क सुरू झाले तेव्हापासून तर 2024 पर्यंत सगळ्यात जास्त ॲप्रिशिएशन तुम्हाला ह्या भागात बघायला भेटेल. आणि हिंजवडी भागाला लागून जेवढा भाग आहे तिथं तुम्हाला हे सगळं पाहायला भेटेल. तर तुम्ही सुद्धा जर या ग्रोथमध्ये कॉन्ट्रिब्यूट करू इच्छित असाल किंवा तुम्हाला वाटत असेल, की तुमच्या पैशाला चांगली ग्रोथ मिळावी, तर तुम्ही हिंजवडीच्या अवतीभोवती कुठेही प्लॉट असतील क्लिअर टायटल, तर त्यामध्ये नक्की गुंतवणूक करायला पाहिजे. बाकी आता
असे जे प्लॉट आहेत जिथे रेट जे आहेत ते अजून पण सर्वसामान्याच्या आवक येतात, तिथं तुम्ही नक्की विचार करायला पाहिजे. कारण हिंजवडी फेज 1 मध्ये मानमध्ये मी काही दिवसापूर्वी एका प्लॉटिंग प्रोजेक्टचा व्हिडिओ बनवला होता. गोदरेजचा प्लॉटिंग प्रोजेक्टचा जर तुम्ही रेट बघितला तर 1800-2000 स्क्वेअर फुटाचा प्लॉट 2 CR पर्यंत जातो. तसं इथं नाहीये. इथं साधारणतः 45 ते 50 लाखामध्ये तुम्हाला प्लॉट घेता येणार आहे. सो ही सगळी कारणं आहेत की क्लिअर टायटल प्रॉपर्टी घेण्याचे आणि हिंजवडीच्या अवतीभोवती इन्व्हेस्टमेंट करण्याचे. सो आता आपण या प्रोजेक्टचा लेआउट डिटेलमध्ये समजून घेऊया. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आलाय किंवा रेग्युलर आमचे व्हिडिओ बघताय, पण अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. कारण पुण्याचं वन ऑफ द बेस्ट चॅनल आहे आणि खास करून लँड या सेगमेंटमध्ये तर टॉपचं चॅनल आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण बाकीचे जे इन्फ्लुएन्सर आहेत किंवा चॅनल पार्टनर आहेत, कन्सल्टंट आहेत, ते जागेचे व्हिडिओ कोणी शक्यतो बनवत नाही. पण आम्ही एकमेव असं चॅनल आहोत की फक्त लीगल आणि क्लिअर टायटलच प्रॉपर्टी आमच्या व्ह्युअर्सपर्यंत घेऊन येत असतो आणि प्रत्येक प्रोजेक्टला आम्ही व्हिजिट करत असतो. पुण्याच्या 360 डिग्रीत जात असतो. पहिलं सगळे टायटल चेक करत असतो आणि आमचे व्ह्युअर जे आहे त्यांची कुठल्याही पद्धतीची फसवणूक होणार नाही याची पुरेपूर आम्ही काळजी घेत असतो. आणि त्याच्यासाठी फक्त व्हिडिओपुरते मर्यादित न राहता 1 to 1 सर्व्हिस देण्याचा पण आम्ही प्रयत्न करत असतो. आणि हे सगळं करताना आम्ही आमच्या व्ह्युअर्सला, आमच्या कस्टमरला कधीच कुठले चार्ज करत नाही. आम्ही जे चार्ज करायचं आहे ते बिल्डरला करतो आणि त्यामुळे तुमचे ते सुद्धा जे पैसे आहेत ते वाचतात इथे. सो तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. बाकी ह्या लेआउटबद्दल सांगायचं झालं तर 8.5 एकरचा हा पूर्ण लेआउट आहे. त्याच्यामध्ये टोटल 115 प्लॉट असणार आहे. पूर्णपणे गेटेड कम्युनिटी आहे. आता गेटेड कम्युनिटीमध्ये पण प्लॉट घेण्याचे खूप सारे फायदे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं सिक्युरिटी आहे. सेकंड होमचे जेव्हा तुम्ही प्लॉट घेता तेव्हा सिक्युरिटी एक फार मोठा कन्सर्न असतो. तो तुम्हाला गेटेड कम्युनिटीमध्ये बघायला भेटतो. आता ह्या प्रोजेक्टमध्ये 3 टायर सिक्युरिटी आहे. जसं CCTV सर्व्हिलन्स असेल, सिक्युरिटी गेट असेल, त्याच्यानंतर तिथं 24/7 सिक्युरिटी गार्ड्स असतील. पूर्ण प्रोजेक्टला वॉल कंपाऊंड असेल. तर या प्रोजेक्टची वॉल कंपाऊंड तुम्ही बघितले तर स्टोनमध्ये बनवण्यात आली आहे. जनरली लोकं ब्रिक्समध्ये बनवतात. इथं रिटेनिंग वॉल आणि स्टोनमधली वॉल कंपाऊंड इथे बनवण्यात आलेली आहे. तो 3 टायर सिक्युरिटी तुम्हाला फक्त गेटेड कम्युनिटीमध्येच बघायला भेटते. बाकी NA प्लॉट असल्यामुळे इथले जे रोड आहेत ते पण तुम्हाला मोठे बघायला भेटतील. आता ह्या प्रोजेक्टचा एंट्रन्सच एवढा भव्य दिव्य, तुम्ही याच्यावर अंदाज लावा. 12 मीटर रोड आहे. अंतर्गत रोड जे ते 9 मीटर आहेत. म्हणजे 12 मीटर म्हणजे 40 फूट, 9 मीटर म्हणजे 30 फुटाचे रोड आहेत. तर हे प्रशस्त रोड पण तुम्हाला NA प्लॉटिंगच्या लेआउटमध्ये बघायला भेटतात. त्या व्यतिरिक्त ड्रेनेजचं उत्तम नियोजन इथं केलेलं असतं. त्याच्यानंतर पाण्याचं नियोजन असतं, लाईटीचं नियोजन असतं. प्लांटेशन, या प्रोजेक्टमध्ये प्लांटेशनवर खूप भर देण्यात आला आहे आणि आजकाल मी बघतोय की प्रत्येकच बिल्डर प्लांटेशनवर खूप जास्त फोकस करतात आहे आणि प्लांटेशन मोठ्या प्रमाणात झालं पण पाहिजे. तरच त्या प्रोजेक्टला मजा पण येते, तुम्हाला पण चांगलं वाटतं आणि भविष्यात जे पक्षी आहेत, फुलं आहेत, ती असल्यामुळे इथे फुलपाखरं वगैरे ह्यांचं प्रमाण पण मोठ्या प्रमाणात वाढतं. त्यामुळे प्लांटेशनवर फोकस असलाच पाहिजे. काही दिवसापूर्वी मी कोकणात जाऊन एक व्हिडिओ बनवला होता. एवढं प्लांटेशन करून ठेवलं होतं की खूप दुर्मिळ असे पक्षी आणि फुलपाखरं तिथं आम्हाला बघायला भेटले होते. त्यामुळे ह्या प्रोजेक्टमध्ये पण प्लांटेशनवर खूप भर देण्यात आलाय. बाकी हा प्रोजेक्ट मुळशी तालुक्यात असल्यामुळं इथं नॅचरली पण जो पाऊस आहे तो खूप जास्त प्रमाणात पडतो आणि तुम्ही ह्या सीझनला या किंवा उन्हाळ्यात जरी आलं तर तुम्हाला जी ग्रीनरी आहे ती इतर भागापेक्षा थोडी जास्त बघायला इथे निश्चित तुम्हाला भेटते. प्रत्येक प्लॉट जो आहे तो वास्तुशास्त्राप्रमाणे पूर्व पश्चिम प्लॉट इथे बनवण्यात आलेले आहेत. बाकी तुम्ही अंतर्गत डिझाइन करताना लीगल प्रोजेक्ट असल्यामुळे जेव्हा तुम्ही बंगलोचं डिझाइन सँक्शन कराल तर तो सुद्धा वास्तुशास्त्राप्रमाणे इथे निश्चित बनवून घेऊ शकता. 30 पेक्षा जास्त अमेनिटीज तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये देण्यात आलेल्या आहेत. आता 2 गोष्टी ज्या आहेत अमेनिटीजमध्ये त्या थोड्या मला वेगळ्या वाटल्या, कारण बाकी अमेनिटीज ज्या आहेत त्या मी स्क्रीनवर टाकतोय, तुम्ही बघून घ्या, ज्या सगळीकडे दिल्या जातात. पण जे STP प्लॅन असतं, सिवेज ट्रीटमेंट जो प्लांट असतो, म्हणजे जे आपलं ड्रेनेजचं जे पाणी असतं किंवा पावसाचं पाणी आहे त्याच्यावर ट्रीटमेंट केली जात नाही. ती सुद्धा प्लॉटिंग प्रोजेक्ट असून पण इथे करण्यात आलेली आहे आणि बऱ्याचदा प्लॉट घेणाऱ्यांसोबत जे ड्रायव्हर येतात त्यांच्या रेस्टरूमची इथे सोय करण्यात आलेली नसते. ती सुद्धा तुम्हाला इथे बघायला भेटेल. त्याच्यानंतर वॉल कंपाऊंड जे असतं ते जनरली लोकं तार फेन्सिंग देतात. पण इथे तुम्हाला 6 फीटची वॉल कंपाऊंड बघायला भेटू शकते. त्या व्यतिरिक्त बऱ्याच अमेनिटीज आहेत त्या मी स्क्रीनवर टाकतोय. तुम्ही त्या बघून घ्या. मेन म्हणजे सिक्युरिटी, 3 टायर सिक्युरिटी तुम्हाला इथं बघायला भेटेल. पाण्याचं कनेक्शन आहे, लाईटचं कनेक्शन आहे, रोड प्रशस्त सोडण्यात आलेले आहेत, डिमार्केशन आहे, प्लांटेशन आहे, क्लिअर टायटल असल्यामुळे सेपरेट सेल डीड 7/12 ह्या सगळ्या गोष्टी लीगलमध्ये होणार आहे. बँक लोन सुद्धा तुमचं इथे होणार आहे. सो एक परफेक्ट प्रोजेक्टचं कॉम्बिनेशन जे ते तुम्हाला या प्रोजेक्टमध्ये निश्चित बघायला भेटेल. सो आता आपण या प्रोजेक्टमध्ये रेट समजून घेऊया. सो आता आपण प्राइसिंग समजून घेऊ. प्राइसिंग सांगण्याच्या आधी तुम्ही प्लॉट बघून घ्या. अशा पद्धतीचे प्लॉट तुम्हाला इथे मिळणार आहे. 2000 स्क्वेअर फूटचा प्लॉट घेतला तर 40 बाय 50चा प्लॉट आहे. 50 फुटाचा तुम्हाला फ्रंटेज मिळणार आहे. प्रत्येक प्लॉट जो आहे तो स्क्वेअर बनवण्याचा प्रयत्न इथं करण्यात आलेला आहे. प्लॉट वाकडे तिकडे नाहीये. इव्हन पूर्ण प्रोजेक्टचा प्लॉट जरी बघितला तर तो बऱ्यापैकी सपाट आहे.
चढ उतार नाही, म्हणजे डोंगर उतार नाहीये, कुठला डोंगर फोडण्यात आलेला नाही. आणि जे अवतीभोवतीचं जे ॲटमॉस्फिअर आहे ते सुद्धा खूप चांगलं आहे. 360 डिग्री जर नजर फिरवली तर तुम्हाला पूर्ण डोंगर उतार असा जो भाग आहे तो बघायला भेटेल. पावसाळ्यात दिसायला हा खूप सुंदर दिसतं. मुळशी तालुक्यातला प्लॉट आहे. त्यामुळे पाऊस जास्त पडतो. पूर्ण ग्रीनरी बघायला भेटते. जिथे बघाल तिथे तुम्हाला डोंगर बघायला भेटतात आणि त्याच्या मधोमध असा हा सपाट एक लँड पार्सल आहे. त्याच्यामध्ये हा प्रोजेक्ट बनतोय. सो अशा पद्धतीचा प्लॉट जो आहे तो तुम्हाला मिळणार आहे. आता सगळ्यात जो छोटा प्लॉट आहे तो 1498 स्क्वेअर फूटचा आहे. 1,500 स्क्वेअर फूटच्या आसपास. त्याची पॅकेज कॉस्ट म्हणजे स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, लीगल, प्लॉटची कॉस्ट हे सगळं पकडून 45 लाख रुपये जाते सर्व खर्चासहित. आणि 3271 स्क्वेअर फूटचा सगळ्यात मोठा प्लॉट आहे. तो 98 लाख रुपये जातोय सर्व खर्चासहित. पॅकेज कॉस्ट सांगतोय मी तुम्हाला. आणि जी बेसिक कॉस्ट आहे त्याच्यावर साधारणतः तुमचं कमीत कमी 70% जास्तीत जास्त 80% कुठल्याही बँकेतून लोन इथं निश्चित होणार आहे. कारण प्रोजेक्ट जो आहे तो क्लिअर टायटल आहे. सो मी आशा करतो की तुम्हाला या प्रोजेक्टची पूर्ण डिटेल माहिती लक्षात आली असेल. नसेल लक्षात आली तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करा. परत तुमचे काही प्रश्न असेल तर विचारा. कमेंट करून पण प्रश्न विचारू शकता. आमची टीम जी आहे ती नक्की तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईल. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला मुळीच विसरू नका. आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आलाय, सबस्क्राईब नाही केलं तर प्लीज सबस्क्राईब पण नक्की करा. आम्हाला ग्रोथ करण्यासाठी निश्चित त्यामुळे मदत होते. बाकी प्रत्येक शुक्रवार, शनिवार, रविवारी 7 ते 8 ह्या वेळेमध्ये आम्ही नवीन प्रोजेक्टचे जे व्हिडिओ आहेत ते घेऊन येत असतो. तर तुम्ही नोटिफिकेशन लावून ते व्हिडिओ बघायला विसरू नका. जेणेकरून तुम्ही कुठल्याही भागात जर इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्लॅन करत असाल तर त्या व्हिडिओमुळं तुम्हाला निश्चित हेल्प होईल. आणि आम्ही एकच अशी कंपनी आहोत, एकच असं चॅनल आहे जे पुण्याच्या 360 डिग्रीत जाऊन चांगले चांगले प्रोजेक्ट आमच्या व्ह्यूअरसाठी घेऊन येत असतो. सो लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट, नवीन लोकेशन सोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.